तर पार्ट 2 चा घटक तुमचा आहे त्रिकोण. दॅट इज ट्रायंगल. तुम्हाला याच्यामध्ये त्रिकोणाचे प्रकार पाहायचे आहेत. त्रिकोणाचे प्रकार, उपघटक जो म्हणतो आपण तो आहे त्रिकोणाचे प्रकार. प्रकारामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे बाजूंवरनं आणि कोनांवरनं त्रिकोणाचे प्रकार, आणि नंतर समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू व त्या समोरील कोन यामधले संबंध, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर आधी त्रिकोण म्हणजे काय, बरोबर. त्रिकोणाची व्याख्या जी आहे, डेफिनेशन जी आहे ती पहिल्यांदा दिलेली पहा त्या ठिकाणी पान नंबर 43 वरती. 3 नैकरेषीय बिंदूंना म्हणजे नॉन कोलिनियर पॉइंट, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. तर 3 नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडल्यास, बरोबर, हे तुमचे 3 नैकरेषीय पॉइंट्स आहेत. 1 2 3 म्हणजे एकाच रेषेवर नसले 3 पॉइंट, तर हे 3 पॉइंट आपण जॉईन केले तर जी आपला क्लोज फिगर मिळते, बंदिस्त आकृती मिळते. त्या आकृतीला काय म्हटलं जातं, त्रिकोण असं म्हटलं जातं बा. 3 नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडल्यास तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू व 3 कोन असतात. 3 शिरोबिंदू ए बी सी, हे जे बिंदू आहेत यांना शिरोबिंदू म्हणतात. 3 बाजू ए बी बी सी ए सी यांना 3 बाजू. 3 अँगल, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी, असे 3 अँगल आहेत. म्हणून 3 शिरोबिंदू म्हणजे 3 वर्टेक्स, 3 साइड्स अँड 3 अँगल्स. त्रिकोणाचे या बाजूंवरनं, साईडवरनं 3 प्रकार पडतात आणि अँगलवरनं 3 प्रकार पडतात. मग आधी आपल्याला साईडवरनं म्हणजे बाजूंवरनं त्रिकोणाचे पडणारे प्रकार जे आहेत ते पाहायचे. त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून आहेत. बाजूंवरून तर पहिला आहे प्रकार तुमचा समभुज, समभुज त्रिकोण, त्याची व्याख्या दिलेली आहे तिथं. दुसरा आहे समद्विभुज, समद्विभुज त्रिकोण, त्याची पण व्याख्या आणि आकृती दिलेली आहे. आणि तिसरा प्रकार आहे तो आहे तुमचा विषमभुज. तर समभुज म्हणजे तिन्ही बाजू सारख्या, बरोबर आहे. हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या 3 साइड ज्या आहेत त्या इक्वल आहेत, सेम आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून या ट्रायंगलला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच मराठी त्याला समभुज त्रिकोण असं म्हणायचं आहे. तर व्याख्या त्याची पहा, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हणतात. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल, देन द ट्रायंगल इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. तर इन दिस ट्रायंगल, असं ना ट्रायंगल एबीसी दिलेलं फिगर मध्ये, ट्रायंगल एबीसी नाव दिलंय. इन दिस ट्रायंगल ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू ए सी, ऑल साइड्स आर इक्वल. म्हणून हेच ट्रायंगल एबीसी आर इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. दुसरा आहे तुमचा समद्विभुज त्रिकोण, बाजूंवरच. भुज, भुज म्हणजे बाजू, भुज म्हणजेच बाजू आहे. तर हे बाजूंवरनं पडलेले 3 प्रकार आहेत. पुढचं समद्विभुज म्हणजे इथं समभुज मध्ये तिन्ही बाजू सारख्या होत्या. समद्वि, द्वि म्हणजे 2 बाजू सारख्या, बरोबर आहे. तर या बाजू समजा तुमची खूण येणार नाही. इथं ही आणि ही ज्या आहेत या 2 बाजू तुमच्या सारख्या असणार आहेत. ती दिलेल्या आकृतीप्रमाणे नावं जी आहे ती यू व्ही आणि डब्ल्यू, बरोबर, असं त्रिकोण नाव दिलेलं आहे. या त्रिकोणामध्ये यू व्ही आणि यू डब्ल्यू या ज्या 2 बाजू आहेत त्या सारख्या आहेत. पहा, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तर या त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मध्ये यू व्ही आणि यू डब्ल्यू या 2 बाजूंची लांबी समान आहे. यू व्ही आणि यू डब्ल्यू या 2 बाजू समान आहेत. म्हणून हा त्रिकोण तुमचा त्रिकोण यू व्ही डब्ल्यू हा समद्विभुज, त्याला इंग्लिशमध्ये आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हटलं जातं. आणि विषमभुज त्याला स्कॅलिन असं आपण म्हणतो.
बरोबर आहे. विषमभुज त्रिकोण म्हणजे स्कॅलिन ट्रायंगल, तर त्यामध्ये एकही साईड तुमची सारखी असणार नाही. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असमान लांबीच्या असतात, एकही बाजू सारखी नाही, तिन्ही असमान, एकेची लांबी 3, दुसऱ्याची 4, तिसऱ्याची 5, 3, 4, 5 किंवा 3.5, 4.5, 7.5 अशा वेगवेगळ्या लांबीच्या, ज्यावेळेस वेगवेगळी लांबी त्यांची असते, एकही बाजू सारखी नसते, त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे विषमभुज त्रिकोण म्हणजेच स्कॅलिन ट्रायंगल. तर त्रिकोणाचे प्रकार हे आपण बाजूंवरनं पाहिले, बरोबर. इथे विषमभुजच्या वेळेस तुमचं याप्रमाणे असेल, एकही बाजू सारखी नाही, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, प्रत्येक बाजूची लांबी ही वेगवेगळी आहे, सारखी नाही. ही 3 असेल, ही 5 असेल, ही 7 असेल, अशी वेगवेगळी आहे, बरोबर आहे. बाजूंची लांबी सारखी नाही, जेव्हा सारखी नसेल त्यावेळेस विषमभुज असतो, हे लक्षात घ्या. तर त्रिकोणाचे प्रकार जे आहेत ते जसं बाजूंवरनं पाहिलं तसं आता कोनांवरून पाहायचे आहेत. त्रिकोणाचे प्रकार कोनांवरून. कोनांवरून प्रकार जे पडतात ते आहेत तुमचे 3 आहेत. परत जसे बाजूंवरनं 3 तसे कोनांवरनं 3 आहेत. तर कोण हे तुमचे लघुकोन असतील, तिन्ही कोण लघुकोन म्हणून लघुकोन त्रिकोण तो असेल. 3 कोणापैकी एक कोण तुमचा काटकोन असेल तर तो काटकोन त्रिकोण होतो, आणि एक कोण तुमचा विशाल कोन असेल 3 कोणापैकी तर तो तुमचा विशाल कोन त्रिकोण होणार आहे. लक्षामध्ये लघुकोन त्रिकोण म्हणजे तिन्ही कोण लघुकोन, जे त्रिकोणाचे 3 कोण आहेत तिन्ही कोण लघुकोन म्हणजेच प्रत्येकाचं माप हे 90 पेक्षा कमी असणार आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 होणार आहे. नंतर काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोण काटकोन असणार आहे. विशाल कोन त्रिकोण म्हणजे एक कोण विशाल कोन असणार आहे. म्हणजे पहिल्याची आपण जर व्याख्या पाहिली, ज्या त्रिकोणाचे 3ही कोण लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. तर आपला हा जो समजा त्रिकोण आपण काढला समजा हा, तर याचे तिन्ही कोण जे आहेत DEF, या त्रिकोणाचे तिन्ही कोण जे आहेत ते लघुकोन आहेत, बरोबर. हा आणि हा, हे तिन्ही कोण तुमचे 90 पेक्षा लहान आहेत. एकही कोण तुमचा 90 किंवा 90 पेक्षा मोठा नाही. म्हणजे तुमचं 89 असेल, 70 असेल, 40 असेल, 50 असेल, कुठले असू द्या, 90 पेक्षा कमी, प्रत्येक कोणाचं माप हे 90 पेक्षा कमी असणार आहे. आणि तिघांची बेरीज ही 180 होणार आहे. पुढचा आहे तुमचा काटकोन त्रिकोण. तर ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो, त्रिकोणाचे 3 कोण आहेत त्यापैकी एक कोण काटकोन, तिन्ही कोण काटकोन होऊ शकत नाही, लक्षात घ्या. कारण 3 कोणाची बेरीज 9 त्रिक 27 होईल, 2 कोणाची बेरीज तुमची 180 होईल, पण आता त्रिकोणाची तिघांची बेरीज तुमची 180 आहे. म्हणजे त्यापैकी एक कोण तुमचा 90 असणार आहे, उरले दोन्ही कोण हे लघुकोन असणार आहे, त्यांची बेरीज ही 90 होणार आहे. म्हणून ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे याप्रमाणे वरती आकृती दिलेली आहे त्याप्रमाणे पहा. हा त्रिकोण तुमचा आहे PQR. तर या PQR मध्ये हा जो एक कोण आहे आपला Q, PQR हा कोण जो आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय, काटकोन त्रिकोण म्हणतोय. एकच कोण असणार आहे. आणि तिसरा आहे तुमचा विशाल कोन त्रिकोण. तर विशाल कोन त्रिकोणामध्ये ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोन असणार आहे, म्हणजे एकाचं माप 90 पेक्षा जास्त असणार आहे. 90 जास्त म्हणजे तुमचं 100, 110, 115, 120 याप्रमाणे 90 पेक्षा जास्त असं एका कोणाचं माप असेल त्यावेळेस त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे याप्रमाणे हा एक विशाल कोन असेल आणि हे जोडला आपण, हा तुमचा विशाल कोन आहे. या ठिकाणी त्रिकोण नाव दिलं आहे LMN. हा जो कोन आहे कोन M, याचं माप जे आहे ते 90 पेक्षा जास्त, 90 म्हणजे इथं बरोबर इथं मध्यभागी येणार बा, ही 90 ची तुमची रेषा असणार आहे. तर हा L बिंदू जो आहे तो या 90च्या रेषेच्या पुढे गेलेला आहे, म्हणून हा तुमचा LMN कोन जो आहे तो विशाल कोन आहे. ऍक्ट्यूस अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऍब्ट्यूस अँगल ट्रायंगल, बरोबर आहे. इंग्लिश मध्ये नावं जी आहेत ती लक्षात घ्या. तर हा या ट्रायंगल LMN मध्ये अँगल LMN हा तुमचा ऍब्ट्यूस अँगल आहे, विशाल कोन आहे, म्हणून दिस ट्रायंगल इज विषमभुज, आपलं विशाल कोन त्रिकोण किंवा त्याला ऍब्ट्यूस अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. आता जी गुणधर्म आहेत ते गुणधर्म पुढच्या पानावर दिलेले आहेत पहा. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय व त्याचा व्यत्यास. समद्विभुज हे सगळं आपण गेल्या वर्षी पाहिलं आहे. थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल आणि कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. तर मेन थेरम कोणता आहे, मेन प्रमेय कोणता आहे, तर जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील, गेल्या वर्षी प्रूव्ह केलेले पहा, या 2 बाजू तुमच्या आहेत,
हा ट्रायंगल तुमचा आहे एबीसी. या ट्रायंगलच्या दोन साईड तुमच्या एकरूप असतील म्हणजे समान लांबीच्या असतील तर त्या बाजूंसमोरील कोन सुद्धा एकरूप असतात. मग आपण या ट्रायंगल एबीसी मध्ये एबी आणि एसी हे आपण कॉन्ग्रुएंट घेतलेलं आहे. म्हणून एबीच्या अपोजिट अँगल सी आहे, एसीच्या अपोजिट अँगल तुमचा बी आहे. बरोबर. इन दिस ट्रायंगल एबीसी मध्ये तुमचं एबी इक्वल टू एसी आहे आणि म्हणून तुमचं अँगल बी इक्वल टू अँगल सी. अपोजिट अँगल एबीच्या अपोजिट अँगल तुमचा सी आहे आणि एसीच्या अपोजिट अँगल तुमचा बी आहे. म्हणून मी अपोजिट म्हणजे समोरचा, एबीच्या समोरचा कोन तुमचा सी आहे आणि एसीच्या समोरचा कोन तुमचा बी आहे. म्हणून बी आणि सी कोन हे तुमचे समान मापाचे आहेत असं हे प्रमेय सांगतंय. याचा व्यत्यास जो आहे, व्यत्यास मला हे कोन सारखे दिलेले असतील. बरोबर आहे. जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील, जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील, कॉन्व्हर्स म्हणतो त्याला आपण, म्हणजे हा आणि हा अँगल तुमचा सेम असेल, पी क्यू आर हा समजा ट्रायंगल आहे, तर त्या ट्रायंगल मध्ये इथे समजा एबीसी दिलं त्यांनी, परत एबीसी आपण पुढे धरूया. एबीसी हा ट्रायंगल आहे सेम. मग इन ट्रायंगल म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये याला गिव्हन म्हणतो आपण, पक्ष असं म्हणतो. अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. बी आणि सी तुमचा सेम आहे आणि मग तुमचा तर बाजू, तर या बीच्या समोरची बाजू तुमची एसी आहे आणि सीच्या समोरची बाजू तुमची एबी आहे. तर तुमचं बरोबर आहे, हे तुमचं पक्ष आहे आणि हे तुमचं साध्य होईल. तर साध्य काय करायचं आपला, एबी इक्वल टू एसी. एबी आणि एसी हे इक्वल आहेत, त्यांची लेंथ सेम आहे असं प्रूव्ह करायचं असतं. बाजू एबी एकरूप बाजू एसी. तर हा व्यत्यास आहे म्हणजेच कॉन्व्हर्स आहे, लक्षात घ्या. पक्ष साध्याची चेंज. बरोबर. हे तुमचं आधी पक्ष होतं, हे तुमचं साध्य होतं मूळ प्रमाणात. याचा बदल झाला. साध्याचं विधान जे पक्षात गेलं आणि जे पक्षामध्ये होतं ते साध्यामध्ये आलं. आदला बदल झाली, पक्ष आणि साध्याची आदला बदल झाली. गिव्हन आणि टू प्रूव्हची आदला बदल झाली की त्यावेळेस तुमचं हे चेंज होत असतं. माझा स्वाध्याय जो आहे तो आपण पाहूया. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितलंय. तर एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 3.4 सेमी, दुसरी परत 3.4 सेमी दिली व 5 सेमी आहे, तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? कोण सांगतंय? 3.4, 3.4 आणि 5 कोणती आहे? बरोबर आहे, दोन बाजू सारख्या आहेत. बरोबर आहे, टू साइड्स इक्वल आहेत. टू साइड्स इक्वल म्हटलं की समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे त्याचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे, हे लक्षात घ्या. नंतर सेकंड आहे इन ट्रायंगल एक्स वाय झेड, अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स असल्यास त्रिकोण एक्स वाय झेडच्या कोणत्या बाजू एकरूप आहेत? मी मुद्दामून नावं देतो, पहा. हा एक्स वाय झेड तुमचा ट्रायंगल आहे आणि या एक्स वाय झेड ट्रायंगलच्या अँगल तुमचा झेड, बरोबर आहे, आणि अँगल एक्स, अँगल झेड आणि अँगल एक्स हे तुमचे कॉन्ग्रुएंट आहेत. तर कोणत्या साइड तुमच्या एकरूप होणार आहेत? कोणत्या साइड एकरूप होणार आहेत असा प्रश्न आपल्याला केलेला आहे, पहा. कोणते येतील मग? एक्सच्या अपोजिट तुमचा वाय झेड आहे, झेडच्या अपोजिट एक्स वाय आहे, म्हणजे एक्स वाय आणि वाय झेड ही ज्या दोन बाजू आहेत या तुमच्या एकरूप होणार आहेत. म्हणून दिल्याप्रमाणे एक्स वाय आणि एक वाय झेड जे आहे ते तुमचं ऑप्शन सीच आहे. पहा परत, झेडच्या अपोजिट एक्स वाय आणि एक्सच्या अपोजिट वाय झेड आहे, तर एक्स वाय आणि वाय झेड एकरूप होणं यासाठी ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे, कारण अँगल एक्स आणि अँगल झेड हे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले आहे, म्हणून त्याप्रमाणे ते येईल. प्रश्न दुसरा जो आहे, सोबतच्या आकृतीवरून एक्स व वायच्या किमती काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. पुढील कृती पूर्ण करा म्हणजे दोन्ही ऑप्शन जे आहेत पर्याय आपण जे शोधायचे होते दोघांचं सी हेच ऑप्शन बरोबर आहे, लक्षात घ्या. पहिल्याचं समद्विभुज त्रिकोण, दुसऱ्याचं एक्स वाय आणि वाय झेड. तर कृती पूर्ण करायची आहे, ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. मग आधी आकृती जी आहे ती आपण काढूया, दिलेली आकृती. मग त्या आकृतीच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लिहायची आहेत. यावरती दोन रेषा ओढलेल्या आहेत, इथं एक रेषा ओढली आहे. सारखे घटक सारख्या खुणा करून दाखवले जातात. वरती एबीसी आहे, खाली नाव डी आहे. या अँगलचं मेजर 60 डिग्री आहे, या अँगलचं मेजर 50 डिग्री आहे. इथं अँगल एक्स आहे, इथं अँगल वाय आहे. तर त्रिकोण एबीसी मध्ये
ए आपलं पहिली कंप्लीट करायची ऍक्टिव्हिटी. त्रिकोण एबीसी मध्ये ए बी कॉन्ग्रुएंट टू ए सी, त्याला रिजन पक्ष आहे, म्हणून तुमचा अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट, अँगल कोणता येणार आहे त्याचं नाव लिहायचंय पहा. आणि कारण त्याला दिलेलं आहे त्यांनी एकरूप बाजूंसमोरील कोन, हे कारण दिलेलं आहे. आणि म्हणून तुमचं एबीसीचं माप, एबीसी या कोणाचं माप जे आहे ते एक्स आहे, म्हणून तुमचं याचं माप जे आहे ते किती येणार आहे ते खाली आपलं चौकोन विचारलंय पहा. सांगा बरं. एबी आणि एसी बाजू एकरूप आहे, बरोबर आहे. एबी एकरूप एसी, मग एबीच्या समोरचा अँगल तुमचा हा सी आहे, ए सी बी, आणि एसीच्या समोरचा अँगल तुमचा ए बी सी आहे. एबीसी तुम्हाला दिला आहे, मग इक्वल टू काय यायला पाहिजे तुमचं एम्प्टी बॉक्स मध्ये. एबीसीच्या इक्वल कोणता अँगल असणार आहे, ए सी बी, म्हणजे त्या अँगल ए सी बी असणार आहे. एकरूप बाजू समोरील कोन म्हणजे मूळ प्रमेय जे आहे त्याचा आधार घेतला. मग तुमचं ए सी बी या अँगलचं मेजर किती आहे, 50 डिग्री आहे, म्हणून एक्सची व्हॅल्यू तुमची 50 आली, संपलं. सिमिलर सेकंड ऍक्टिव्हिटी बी आहे ती पूर्ण करायची आपल्याला. त्रिकोण बीडीसी मध्ये, म्हणजे खालचा त्रिकोण बीडीसी मध्ये तुमचं बीडी कॉन्ग्रुएंट डीसी, याला कारण पक्ष पुन्हा दिलेला आहे ते पहा. आणि मग तुमचा अँगल डीसीबी कॉन्ग्रुएंट, अँगल वरच्या सारखंच आहे, रिकामी जागा, कारण पण तेच आहे, एकरूप बाजूंसमोरील कोन, एकरूप बाजूंसमोरील कोन असं ते कारण आहे. आणि मग डीसीबीचं माप, डीसीबी म्हणजे हा जो आहे याचं माप वाय आहे, आणि मग पुढे येणारा अँगल जो आहे त्याचं माप किती येणार ते लिहायचं आपला. तर आपला डीसीबी या अँगलची कॉन्ग्रुएंट तुमचा डीबीसी हा येणार आहे, म्हणून इथं डीबीसी, कारण या दोन साईड तुमच्या बीडी आणि डीसी या दोन साईड खालच्या त्रिकोणामध्ये सारखे आहेत, म्हणजे हा स्वतः तुमचा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणून बीडीच्या अपोजिट अँगल तुमचा हा डीसीबी आहे, आणि डीसीच्या अपोजिट अँगल तुमचा बीडीसी आहे, म्हणून बीडीसी दिलेला आपला डीबीसी आहे, तो डीबीसी इथं आपण लिहिला. आणि डीबीसीचं मेजर किती आहे, 60, म्हणून वायचं मेजर हे तुमचं 60 डिग्री असणार आहे. संपलं. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण करायची होती. प्रश्न तिसरा जो आहे, एका त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 30 अंश आणि 45 अंश आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल ते ठरवा. आता कोनांची मापं दिली इथं, बरोबर आहे, कोनांची मापं दिलेली आहेत, म्हणजेच त्याच्यावरून आपलं कोनांवरनं प्रकार असणार आहे. मग एक कोन 30 अंशाचा, दुसरा 45चा, तर तिसरा किती येणार आहे, तिसऱ्या कोनाचं माप किती येतंय ते आधी काढून घ्यावं लागेल तुम्हाला, बरोबर. 30 अधिक 45 या दोघांची बेरीज आपण केली, या दोघांची बेरीज किती होते, 75 अंश, बरोबर आहे. मग 180तून तुम्ही ज्यावेळेस 75 वजा करणार आहात, म्हणजे तिसऱ्या कोणाचं तुम्हाला माप मिळणार आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, याचा उपयोग करायचा आहे, म्हणून हे तुम्ही सबट्रॅक्ट केलं काय येणार आहे, 105 डिग्री. म्हणजे दिस अँगल, हा जो अँगल आहे हा मोर दॅन 90 आहे, म्हणजे हा तुमचा अँगल जो आहे तो ऍब्ट्यूस अँगल आहे. एका त्रिकोणामधला एक कोन तुमचा हा विशाल कोन आहे, ऍब्ट्यूस अँगल आहे, त्यावेळेस तो टाईप कोणता असतो, ऍब्ट्यूस अँगल ट्रायंगल, म्हणजे तुमचा विशाल कोन त्रिकोण तो असणार आहे. कोन दिले आहेत म्हणून कोनांवरनं प्रकार तो येणार आहे, म्हणून कोणता प्रकार आहे तो, ऍब्ट्यूस अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण तो असणार आहे. चौथा प्रश्न जो आहे तो, एका समभुज त्रिकोणाची परिमिती 16.5 सेमी असल्यास त्याच्या बाजूंची लांबी काढा. समभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू सारख्या असतात, बरोबर आहे, तिन्ही बाजूंची लांबी सारखी असणार आहे. परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज असते. समभुज त्रिकोण म्हटल्यावर सूत्र आहे डोक्यामध्ये त्याचं, समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. परिमिती दिली तुम्हाला 16.5 बरोबर 3 गुणिले बाजू. 3 हा इकडे आणला म्हणजे भागिले होईल, 16.5 भागिले 3 बरोबर त्या त्रिकोणाची बाजू,
3 ने भागलं तुम्ही, 3 पाचे 15 आणि 3 पाचे 15, म्हणजे तुमचं हे बाजू जे आहे समभुज त्रिकोणाची बाजू किती येणार ती 5.5 सेमी. म्हणजे 5.5 ची तुम्ही 3 वेळा बेरीज केली तर ते आपोआप 16.5 येणार आहे. पहा लक्षामध्ये. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि आपला वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आता दिवस 18वा उद्याचा जो आहे, बरोबर आहे. उद्या रविवार असल्यामुळे शिकवत आपण घाई तास घेत नाहीत. रविवारी थोडंसं नाही म्हटलं तरी मलाही काम असतं, म्हणून आपण रविवारचं काम जे एक तर ते शनिवारी करून घेतो पूर्ण, किंवा सोमवारी आपण करतो. म्हणून आज आपण ते 18व्या दिवसाचं काम जे आहे, रविवारचं काम जे आहे ते मी आत्ताच पूर्ण करतो, लक्षात घ्या. म्हणून दिवस 18वा जो आहे, दिवस 18वा आपण आता पाहतोय. पहा 18वा दिवस. त्रिकोण आणि त्रिकोणाची एकरूपता. उपघटक जो आहे तो त्रिकोणाची एकरूपता, म्हणजे एकरूपतेच्या ज्या कसोट्या आपल्या आहेत त्या कसोट्यांचा इथं आपला अभ्यास करायचा आहे. आता कसोट्या आपण शिकलेलो आहोत, वारंवार पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मी त्या तोंडी सांगणार आहे, त्यामुळे समजून घ्या तुम्ही. तर त्रिकोण एकरूप कधी असतात, तर त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोण असतात. जेव्हा एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोणांशी एकरूप असतील, म्हणजे त्यांची लांबी, बाजूंची लांबी सारखी असेल, कोणांची मापं सारखी असतील, त्यावेळेस ते त्रिकोण तुमचे एकरूप असतात. किंवा 2 आपण कागदावर त्रिकोण कापून घेतले आणि ते आपण एकमेकांवरती ठेवले आणि ते जर तंतोतंत जुळले, बरं कम्प्लिटली मॅच झाले, तर त्यावेळेस ते ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात, एकरूप त्रिकोण असतात. जर ते मॅच झाले नाहीत, तंतोतंत जुळले नाहीत, तर ते ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट होणार नाहीत. तिथं व्हर्टेक्सची 1 to 1 जी आहे करस्पॉन्डिंग ती महत्वाची असते. एकाशी संगती जी आहे ती महत्वाची असते. मी मागं पण सांगितलं होतं, त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की ही 2 पुस्तकं आपली आहेत, ही 2 पुस्तकं एकाच याची आहेत. पहा बरोबर आहे, ही 2 पुस्तकं आहेत. ही 2 पुस्तकं आपण याप्रमाणे ठेवली, म्हणजे भाग 1 ची ही दोन्ही पुस्तकं आहेत, 9वीच्या असो 10वीच्या असो, याप्रमाणे आपण ठेवल्यावर ती काय होतात, एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणजे ती झाकली जातात, दिसत नाही. पहा बरोबर आहे, एकच आहे हा पुस्तक. आपला जर असं दाखवलं तर एकच पुस्तक आहे असं वाटतंय. असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस ते त्याला काय म्हणतो आपण, एकरूप आकृती आहेत, एकरूप त्रिकोण आहे असं आपण म्हणतो. बघा वेगळं केलं 2 वेगळी पुस्तकं आहे, पण एकत्र आपण ठेवल्यावर ते मात्र तंतोत जुळतात. म्हणजे अशी आपण जुळणी केली की हे जे आहे टोकं बरोबर जुळले, तर पण मी जुळणी बदलली. हे जे उघडं टोक आहे ते मी या कोपऱ्यावरती ठेवलं. पहा असं ठेवलंय. आता तुम्हाला लगेच दिसेल पहा की पुढं आडवं एक पुस्तक आहे आणि खाली एक पाठीवर एक पुस्तक दिसतं बसांकडनं. दिसतंय की नाही? आधी आपण ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस पुस्तकं एक तंतोत जुळली होती. 2 पुस्तकं असूनही ते आपलं एकच पुस्तक आहे असं वाटत होतं. आता मात्र आपण म्हणजे त्यावेळेस ते एकरूप झाले, पण आता आपण संगती बदलली, शिरोबिंदू संगती आपण बदलल्यामुळं काय झालं, या ठिकाणी ही पुस्तकं एकमेकांशी जुळत नाहीत, तंतोतंत जुळत नाहीत. म्हणून शिरोबिंदू संगती जी आहे, त्रिकोण असो चौकोन असो कुठलाही असू द्या, कोणतीही आकृती आपण घेतली तर ती संगती जी आहे ती योग्य प्रकारे जुळवणं गरजेचं आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये संगती जी आहे ती 6 प्रकारे लिहिता येते. किती प्रकारे लिहिता येते? 6 प्रकारे लिहिता येते. आणि त्यावरनच आपण मग कोणत्या बाजू आणि कोणते कोण एकरूप आहेत हे सांगू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 2 त्रिकोण एकरूप अससाठी तिन्ही बाजू एकरूप असल्या पाहिजेत. एका त्रिकोण 3 बाजू, दुसऱ्याच्या 3 बाजू, आणि एका त्रिकोण 3 कोण, दुसऱ्याचे 3 कोण, हे जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्रिकोण एकरूप असतात. ही एकरूप त्रिकोणाची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली ती पहा. आणि मग आपले हे 3 घटक कायम सारखे दाखवायची गरज नाही, तर कोणतेही 3 घटक, बरोबर आहे, कोणते 3 घटक आपले एकरूप असले म्हणजे त्रिकोण एकरूप होतात. त्यासाठी ज्या कसोट्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. मग एकरूपतेच्या कसोट्या, एकरूपतेच्या कसोट्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्यामध्ये पहिली कसोटी आहे तुमची बा 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 कसोटी, जिला आपण इंग्लिशमध्ये साइड 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 यस 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 टेस्ट असं म्हटलेलं होतं. पहा म्हणजे एका ट्रायंगल मधल्या 3 साइड, दुसऱ्या ट्रायंगल मधल्या 3 साइड, एका त्रिकोण 3 बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू, या ज्यावेळेस एकरूप होतील त्यावेळेस त्रिकोण तुमचे एकरूप असणार आहेत. जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी एकरूप असतील तर बाबा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण एकरूप असतात. 3 साइड
हे 3 साईडवरती खुणा असणारे पहा, याप्रमाणे आपलं हे आहे. बरोबर आहे. या बाजू एक खूण केली, इथं एक खूण केली, इथं 2 खुणा आहेत, इथं 2 खुणा आहेत, इथं 3 खुणा आहेत, इथं 3 खुणा आहेत. याप्रमाणे बाजूंवरती आपण सारख्या खुणा करून दाखवल्या आहेत. 1 खूण 1 खूण, 2 खूण 2 खूण, 3 खूण 3 खूण. या बाजूशी कोणती बाजू एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणाची हे दाखवलेलं आहे. सगळ्या ठिकाणी सारख्या खुणा नाही केल्या. 1 2 3 1 2 3 सारख्या खुणा ज्या आहेत त्या बाजूंवरती 2 सेपरेट त्रिकोण खुणा केल्यात, पण एकाच त्रिकोणावरती आपण सारख्या खुणा केलेल्या नाहीत. दुसरी कसोटी आहे तुमची बाकोबा कसोटी. बाकोबा 2 बाजू, बरोबर, बाजू कोण बाजू, 2 बाजूंच्या मधला कोण, 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोण. म्हणजे जर आपण आकृती काढली लगेच तुमच्या लक्षात येईल पहा. ही बाजू आणि ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, त्यांच्या मधला कोण जो आहे तो, बरोबर, त्यांच्या मधला कोण 2 बाजूंच्या मध्ये शून्याची खूण केली पहा. 2 बाजूंच्या मध्ये या बाजूशी ही बाजू एकरूप आहे, या बाजूशी ही बाजू एकरूप आहे, आणि या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा जो कोण आहे मध्ये, इथं या दोघांच्या मधला कोण, म्हणून 2 बाजूच्या मध्ये कोण असला पाहिजे. हा वरची 2 कोण आहे ती चालणार नाही. इथं लक्षामध्ये, जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेले कोण यांच्याशी एकरूप असतील तर बाकोबा कसोटीनुसार ते त्रिकोण तुमचे एकरूप असणार आहेत. लक्षामध्ये. तिसरी कसोटी आहे ती आहे कोबाको. कोबाको कसोटी. अँगल साइड अँगल ASA टेस्ट. तुम्ही पुस्तकं पाहिली, तुम्हाला पुस्तकं सापडणार आहे त्या पार्ट 2च्या पुस्तकामध्ये पहा 9वीच्या. जर एका त्रिकोणाचे 2 कोण, म्हणजे इथं 2 कोण आहेत आणि त्यांची समाविष्ट बाजू, जसं इथं बाजूंच्या मधला कोण होता, आता कोणांच्या मधली बाजू असणार आहे. जर एका त्रिकोणाचे 2 कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण तुमचे कोबाको कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हणतात. आता 2 कोण आहेत, म्हणजे हा तो कोण आणि हा तो कोण, त्यांच्या मधली बाजू. मी नावं दिलेली नाही, नावाशी आपल्याकडे घेणं नाही, फक्त कसोटीनुसार 2 कोण, शून्याची खूण गुणिलेची खूण त्याच्यामध्ये बाजू आहे पहा. शून्याची खूण गुणिलेची खूण त्याच्यामध्ये बाजू आहे, म्हणजे या कोणाशी हा कोण एकरूप आहे, या बाजूशी ही बाजू एकरूप आहे, आणि ही गुणिलेची खूण म्हणजे या कोणाशी हा कोण एकरूप आहे. असं ज्यावेळेस 2 कोणांच्या मधली बाजू असेल त्यावेळेस कसोटी असते तुमची कोबाको. चौथी कसोटी आहे. एकूण 5 कसोट्या आहेत. चौथी आपण घेतोय बाकोको कसोटी. बाकोको किंवा तिलाच कोबा असंही नाव देतात. बघा, इथंही 2 कोण आहेत, इथंही 2 कोण आहेत, तर दोघांमध्ये फरक आहे. इथं 3 बाजू आहेत, इथं 2 बाजू आणि 1 कोण आहे, पण इथं 2 कोण आहेत, इथं 2 कोण आहे. मग ही कशी ओळखायची. इथं तुमच्या 2 कोणांच्या मध्ये बाजू आहे, कोण बाजू कोण, पण इथं मात्र बाजू 1 आणि 2 कोण जे आहे तो बाजू बाजूला आणि कोण तुमच्या बाजूला असणार आहे. त्या दोन्ही कोणांच्या आतमध्ये बाजू येणार नाही. हे शब्द याप्रमाणे आकृती जर आपण काढली तुमच्या लक्षामध्ये येईल पहा. समजा ही बाजू आपण घेतली तर हा कोण आणि हा कोण असेल. जिथे म्हणजे ही बाजू आहे, बाजू लगतचा एक कोण आहे, समोरचा एक कोण आहे, म्हणजे या कोणांच्या समाविष्ट नसलेली बाजू, जे 2 कोण आहेत त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू, त्यांच्यामध्ये नसणारी बाजू ही या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणून तुमचं या ठिकाणी काय येईल, जर एका त्रिकोणाचे 2 कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली बाजू, एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली म्हणजे न केलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते त्रिकोण बाकोको किंवा कोकोबा कसोटीनुसार ते त्रिकोण एकरूप होतात किंवा एकरूप असतात. आणि शेवटची कसोटी आहे ती म्हणजे तुमची कोणती, कर्णभुजा. कर्णभुजा. कर्ण म्हटलं की काटकोन त्रिकोण आठवला पाहिजे, लक्षात ठेवा. 5वी कसोटी जी आहे ती कर्णभुजा कसोटी आहे. म्हणजे इथं काटकोन त्रिकोण आहे. आतापर्यंत मी सगळे लवकोन त्रिकोण काढलेत किंवा तुम्ही विशालकोन त्रिकोणही काढू शकता, पण इथं मात्र तुम्हाला काटकोन त्रिकोणच काढावे लागणार आहेत. हा ABC असेल, हा PQR असेल,
हा काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे आणि कर्ण जे आहेत ते सारखे आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुमचं या दोन काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एसी, काटकोन बाजू तुमची एसी, इथं कर्ण पीआर आहे. एसी हे कर्ण एकरूप असतील आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी कोणतीही एक बाजू एबी आणि बीसी यांच्यामुळे काटकोन तयार होतो. म्हणून एबी बाजूवरती खूण असेल किंवा बीसी बाजूवरती खूण असेल, इथे तुमची पीक्यू बाजूवरती खूण असेल किंवा क्यूआर बाजूवर खूण असेल, कुठेतरी एका ठिकाणी खूण असणार आहे सारखी खूण. इथे एबी आणि पीक्यू वर आपण सारखी खूण केलेली आहे. या दोन बाजू तुमच्या एकरूप असेल म्हणजे इथं फक्त दोनच बाजू आहेत. बरोबर आहे. कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू असं काटकोन त्रिकोणात दिलं असेल त्यावेळेस ती कर्णभुजा कसोटी असते. जर काटकोन त्रिकोण नसेल तर त्यावेळेस कर्णभुजा होऊ शकत नाही. हे पण डोक्यात ठेवा. म्हणजे दोन बाजू म्हटलं की तुम्ही लगेच लक्षात घ्याल की कर्णभुजा कसोटी, तसं नाहीये. कर्ण शब्द असणार आहे किंवा त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण देतील, काटकोना समोरची बाजू तुम्हाला एकरूप दिलेली असणार आहे. त्यावेळेस आपण समजायचं की ही तुमची कर्णभुजा कसोटी आहे. अन्यथा दोन बाजू असली कसोटी आपल्याकडं बाकोबा ही कसोटी आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे साधारणतः या कसोट्या ज्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. काही सोडून दिलेली गणितं आहेत तुम्ही ती पहा. स्वाध्याय जो आहे तो आपण घेऊया. आधी बहुपर्यायी जे आहेत पर्याय आपण निवडायचे आहेत, ते कसोट्यांच्या आधारित हे सगळं आहे. पहा, या 5 कसोट्यांवर आधारित तुमचा सगळा हा अभ्यास अवलंबून आहे. दिवस 18व्या दिवशीचा. मग पहिलं काय सांगितलंय, अचूक पर्याय निवडायचा आहे. शिरोबिंदूंच्या डीईएफ एकासिक संगती RST आहे. याप्रमाणे आपण दिलेलं आहे. एकासिक या संगतीनुसार रेख डीई एकरूप रेख RS, नंतर रेख DF एकरूप रेख RT. DF आणि RT एकरूप आहे. आणि कोण D एकरूप कोण R असेल तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहे? कोणती कसोटी येणार आहे? दोन बाजू आहे, एक कोण आहे. दोन बाजू आणि एक कोण असली कसोटी आपल्या कोणती आहे? बाबाको नाहीये. नीट बघा, नीट आठवा. बाबाको असे मी कसोटी सांगितलीच नाही. बा कोको किंवा कोको बा अशी सांगितली मी बाको अशी कसोटी सांगितलेली नाही. आत्ताच घेतलंय आपण. दोन बाजू असले आपल्याकडे दोनच कसोट्या आहेत. एक म्हणजे कर्णभुजा कसोटी आणि दुसरी आहे तुमची बाबा को नाही. मग इथं दोन बाजू आहेत आणि एक कोण आहे. दोन बाजूंच्या मधला हा कोण असणार आहे तुमचा आपोआपच. पहा, बरोबर. डीई बाजू किंवा तुम्ही त्रिकोण काढला एक, आता तुम्ही नाव त्याला दिली तुमच्या लक्षात दिली. पहा, DEF हे नाव आहे. असं आकृती काढा मग ठरवा वाटलं सर. डी बाजू त्याच्यावर खूण करायची. दुसरी तुमची कोणती आहे? DF बाजू याच्यावर खूण केली आपण. DE आणि DF. राहिला कोण तुमचा? D. पा, हा कोण आहे. म्हणजे कोणती कसोटी तयार झाली? दोन बाजूंच्या मधला कोण आहे, समाविष्ट कोण आहे, इन्क्लुडेड अँगल आहे. म्हणून तुमची कसोटी येणार आहे बाकोबा कसोटी. नवीन कसोटी शोधू नका. म्हणून त्याचा पर्याय ऑप्शन नंबर तुमचा बी आहे पा, करेक्ट. नंतर ज्याच्यामध्ये त्रिकोण दुसरं जे आहे, त्रिकोण तुमचा NTS आहे. NTS आणि त्रिकोण PQR मध्ये ही दोन त्रिकोणांची नावं दिलीत. NT एकरूप QR, निरेख शब्द लिहित नाही. TS एकरूप PR आणि SN एकरूप PQ या प्रमाणे दिलेले आहेत. असेल तर खालीपैकी एकरूप त्रिकोणांचे योग्य विधान कोणते आहे ते लिहा. म्हणजे त्रिकोणांची तुम्हाला जी नावं दिलेली आहेत ती योग्य कोणतं आहे? सगळ्या ठिकाणी तेच आहे. कोणत्या बाजूची कोणती बाजू एकरूप बनणार आहे ते नीट लक्षात घ्या. सेपरेट आपण दोन त्रिकोण काढले समजा, शिरोबिंदू संगती जी आहे ती आपण बरोबर घेतली पाहिजे. हा NTS आणि हा PQR. तर NT ही या बाजूशी तुमची QR बाजू ही एकरूप आहे. NT शी QR बाजू. नंतर तुमची TS शी PR बाजू एकरूप असली पाहिजे. आणि नंतर SN ही तिसरी बाजू आहे तुमची, ती PQ. म्हणजे कसे जुळवले पाहिजे पहा नीट, हे का नाही. जर तुम्ही NTS घेतलं, त्रिकोण NTS एकरूप त्रिकोण, तर NT शी कोण जुळलं पाहिजे? आता Q आणि R आला पाहिजे. बरोबर. त्रिकोण
QRP येतं का नाही पहा. तुमचं TSC RP म्हणजेच PR येते पहा. आणि तुमचं SN तिसरं अक्षर जे आपलं SN म्हणजे तुमचं NS आणि तुमचा हा QP म्हणजे PQ याप्रमाणे आहे. मग इथलं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे ते पाहायचं पहा. NTS PQR हे पहिलं आहे म्हणजे ते चुकीचं आहे. तर SNT हे पण आहे आणि PRQ. तर SN म्हणजे ST आणि PR तुमचं होऊ शकत आहे बरोबर तिथं. नंतर तुमचं तिसरं आणि NS हे तिसरं अक्षर आहे. PQ नाही होऊ शकत. पहिलं तिसरं तुमचं PQ येणार आहे हे बरोबर आहे. आणि दुसरं तुमचं आहे TN म्हणजे तुमचा NT आणि पहिलं दुसरं तुमचं तिसरं RQ म्हणजे तुमचं दुसरं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. बाकी ऑप्शन जुळणार नाही बरोबर आहे. याचं ऑप्शन जे आहे ते 2 नंबरचं म्हणजे बी हे ऑप्शन तुमचं कम्प्लीट बरोबर आहे बा. बी कोणतं त्रिकोण STN कॉन्ग्रुएंट त्रिकोण PRQ. ST पहिली 2 अक्षरे घेतली PR ST आणि PR पहा. ST कुठे हा ST पहा इथं PR बरोबर सारखं आहे. नंतर TN म्हणजे दुसरं तिसरं अक्षर TN तुमचं म्हणजे NT. दुसरं तिसरं अक्षर RQ म्हणजे QR पहा. आणि शेवट तुमचं SN आणि पहिलं तिसरं म्हणजे PQ याप्रमाणे. बाकी तुम्ही करून पाहिलं याप्रमाणे येणारच नाही. वेगवेगळं ती येणार आहे. म्हणून ती या अयोग्य असण्यासाठी ती जोडी कोणती तुमची ऑप्शन बी हे करेक्ट आहे. हे विधान सत्य असणार आहे. बाकीची विधान सत्य होऊ शकत नाही. तिसरा आहे तुम्हाला त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये रेख AB एकरूप रेख FD. शेवटची जोडी आहे तुमची त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF. तर AB कॉन्ग्रुएंट FD दिलेला आहे. नंतर अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल D आहे. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे बाकोबाग कसोटीनुसार एकरूप होतील. मग पुन्हा आपण त्रिकोण काढूया परत म्हणजे लक्षामध्ये येतं आपल्याला. एकाला नाव आपण ABC देणार आहोत. दुसरं नाव आपण DEF देणार आहोत. AB आणि FD म्हणजे तुमचा हा DF हे कॉन्ग्रुएंट झाले. नंतर तुमचं आहे समजा इथं नाव दिलं आपण चालू शकतो F वरती आणि D खाली म्हणजे तुमचं AB FD येणार आहे. नंतर तुमचा CCE तुमचा येणार आहे. अँगल A हा अँगल A आणि अँगल D हे तुमचे कॉन्ग्रुएंट होणार आहेत. A आणि D कॉन्ग्रुएंट. मग कोणतं येणार आहे आता आपलं कोणती कसोटी पाहिजे बाकोबा कसोटी म्हणजे कोणती बाजू एकरूप असली पाहिजे. कोणत्या बाजूची कोणती बाजू एकरूप झाली पाहिजे. तर तुमची ही जी बाजू आहे ही बाजू आणि ही बाजू तुमची कॉन्ग्रुएंट असली तर 2 बाजूंच्या मध्ये कोण येईल म्हणजे बाकोबा कसोटी तयार होईल. 2 बाजूंच्या मध्ये कोण येईल त्यावेळेस म्हणजे बाकोबा कसोटी तयार होणार आहे. म्हणजे AC एकरूप DE किंवा ED. AC म्हणा CA म्हणा किंवा ED म्हणा किंवा DE म्हणा. तर यातलं योग्य विधान जे आहे AC आणि DE पहिलंच विधान आहे तेच तुमचं बरोबर आहे. बरोबर आहे. AC आणि D ऑप्शन A हा करेक्ट आहे. तिसऱ्या विधानाचं ऑप्शन A हे करेक्ट असणार आहे. रेख AC एकरूप रेख DE असं आपल्याला ठरवावं लागतं. ती कसोटी पूर्ण होण्यासाठी कोणता घटक लिहिणं गरजेचं आहे तर ती जोडी आपल्याला सांगता आली पाहिजे. अचूक ठरवता आलं पाहिजे. प्रश्न दुसरा जो आहे तो आपला पाहायचा पहा. प्रश्न पाहिजे तर काय अडचण कोणाची ओके. संख्या कमीच आहे 21-22 संख्या आहे फक्त. काही कळत नाही तुमचं मुलांचं मला. तर ट्रायंगल TUV कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN असल्यास पुढील चौकटी पूर्ण करा. रिकाम्या जागा ज्या त्या पूर्ण करायच्या. बाजू TU एकरूप बाजू कोणती येईल TU म्हणजे पहिली 2 अक्षरं. मग यातली पहिली 2 अक्षरं LM संपलं बरोबर आहे पहा. B आकडा आहे बाजू MT बॉक्स बरोबर बाजू MN. MN म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर. दुसरं तिसरं अक्षर कोणतं आपलं UV. शाबास बरोबर आहे पहा.
म्हणजे अक्षरं जुळवायची फक्त. इथं कोणती अक्षर दिली त्यानुसार इकडे त्याप्रमाणे ती अक्षरं घ्यायची. सी. आता राहिली तिसरी बाजू आपोआप शिल्लक राहिली तुमची येणार आहे. बाजू टिंब आणि बाजू टिंब. कोणती बाजू शिल्लक राहिली आता? टी यू झाली, यू व्ही झाली, म्हणजे टी आणि व्ही शिल्लक तुमचं. तिसरी आणि तिसरा पहिला अक्षर तिसरा अक्षर टी व्ही, पहिलं तिसरं अक्षर तुमचं एल एन. बरोबर. रिमेनिंग साईड जी आहे ती आपण ओळखली बरोबर. कोणती? टी आणि व्ही, एल आणि एन, म्हणजे टी व्ही आणि एल एन. अँगलच्या मध्ये तसंच आहे. डी तुम्हाला दिलेला आहे. एमटी बॉक्स अँगल, अँगल एल. ई आहे अँगल यू, कॉन्ग्रुएंट अँगल एमटी बॉक्स. आणि मग एफ मध्ये दोन्ही एमटी बॉक्स आहेत. मग अँगल एल हा तुम्हाला उजव्या साईडला कॉमन दिला पाहिजे. एल म्हणजे पहिला अक्षर, इकडचं पहिला अक्षर टी. शाबास, बरोबर आहे पहा. म्हणजे इथं या चौकामध्ये टी लिहायचा. आता इथं अँगल यू दिला, यू म्हणजे दुसरा अक्षर, यम दुसरा अक्षर इकडे यम आहे म्हणून यम एक अक्षर नावामध्ये. मग राहिलं कोणतं? आता टी गेला, यू गेला, राहिलं तुमचं व्ही. व्ही आणि एन. संपलं. आहे का नाही सोपं? आता शेवटचा तिसरा प्रश्न जो आहे तो आपण पूर्ण करूया. तिसरा आणि चौथा प्रश्न तो पण रिकाम्या जागाचा आहे. फक्त कसोट्या ओळखायच्या आहेत. आकृत्या दिल्या आणि त्यावरनं कसोट्या आपल्या ओळखायच्या आहेत. क्लिअर दिसतंय सर्वांना? हा, काय म्हटले? काय ऐकून आलं? बघल व्हिडिओ टाकल शक्यतो मिळेल. स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न तिसरा जो आहे, खालील आकृत्यांमध्ये त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ओळखा. आकृती दिली आणि आकृतीवरनं कसोटी ओळखायची आहे. याप्रमाणे आकृती आपण दिलेली पहा. डब्ल्यू, इथं एक्स, झेड आणि वाय. या अँगलचे हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. यावरती तुमचं सारख्या खुणा केलेल्या आहेत. तर इथं कसोटी कोणती येईल असं म्हटलं खाली एमटी बॉक्स मध्ये कसोटी. कसोटीचं नाव ओळखायचं या आकृतीसाठी. कोण सांगतं? ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट दिली. हा आणि हा कोण दिलेला आहे? हे दोनच घटक दिलेले आहेत. बरोबर आहे. एक अँगल आणि एक साईड, एक बाजू आणि एक कोण तुम्हाला एकूण दिलेले आहेत. पण तिसरा घटक जो आहे कसोटीसाठी तीन तीन घटक लागतात. एक घटक तो दिलेला नाही म्हटलं तो लपलेला असतो आकृतीमध्ये. मग तो कुठं असतो? एकतर सामायिक कोन असतो, किंवा सामायिक बाजू असते, किंवा काटकोन असतो, किंवा तुमचं कर्ण असतो. काय असेल त्याप्रमाणे शोधायचं असतं आपण ते पहा. म्हणजे सामायिक बाजू आहे का, सामायिक कोण आहे का, विरुद्ध कोण आहेत हेच आपण पाहायचं आहे. तर जर मी नीट पाहिलं त्रिकोणाची नावं जी आहेत, बरोबर आहे, डब्ल्यू झेड एक्स, डब्ल्यू झेड वाय. तर ही जी डब्ल्यू झेड बाजू आहे ती दोघांमध्ये आहे पहा. इथे लक्षामध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये असलेली ती बाजू आहे, म्हणजे सामायिक बाजू ती आहे. म्हणून कसोटी कोणती येणार आहे? दोन बाजूंच्या मध्ये कोण आला? बरोबर आहे, शाबास, बाकोबा. दोन बाजूंच्या मध्ये कोण म्हटलं की बाकोबा कसोटी. म्हणून पहिल्या आकृतीसाठी बाकोबा कसोटी. दुसरी आकृती जी आहे ती याप्रमाणे आपल्याला दिलेली आहे. के, जे, एल आणि इथं आय. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. हा तुमचा काटकोन आहे. एवढं दिलंय. काटकोनासमोरची बाजू कर्ण, इथे काटकोन बाजू कर्ण. कर्ण आणि काटकोन त्रिकोण आहेत. मग इथं कर्णभुजा कसोटी असणारच आहे. पण अजून सामायिक बाजू कोणती? इथं ही सामायिक बाजू पहा. जे आय ही सामायिक बाजू आहे. म्हणून याला कारण पुन्हा तुमचं कर्णभुजा कसोटी असेल. कोणती? कर्णभुजा कसोटी दुसऱ्यासाठी. नंतर आहे तुमचं तिसरी आकृती. याप्रमाणे ही आकृती दिलेली आहे. टी एम एस. इथं ही खून केलेली पा कोणाची बाजू डार्क बिंदू केलेला आहे. ही आणि ही बाजू तुम्हाला दिलेली आहे.
आणि इथं शून्याची खून केलेली पाहिजे. या ठिकाणी कोणता कोणतो यांच्या इथं कोणती कसोटी बोला आता. दोन कोण आहेत, टिंब करून दाखवले. तिथं टिंब, भरीव टिंब आणि पोकळ टिंब. पोकळ टिंब, भरीव टिंब आणि ही बाजू टीएम आणि टीएस. कोणती कसोटी असणार आहे? दोन कोण आणि एक बाजू आहे, पण दोन कोणांच्या मध्ये बाजू नाही. पुन्हा पुन्हा तेच चूक करा तुम्ही. कोबाको म्हटल्यावर दोन कोणांच्या मध्ये बाजू पाहिजे. इथं पहा, हे दोन कोण आहेत, दोन बाजू आहेत, त्याच्यामध्ये कोण किंवा दोन कोण असतील त्याच्यामध्ये बाजू. हा आणि हा कोण घेतला आपण, त्याच्यामध्ये बाजू, तेव्हा ती कोबाक बसू दे. दोन कोणांच्या मध्ये बाजू असते, ही दोन कोण तुमच्या मधली बाजू म्हणजे एमएन ही असती तर कोबाको कसोटी. पण इथं तुमची ही बाजूला आहे, त्यांच्यामध्ये समाविष्ट नाही. समाविष्ट नाही म्हणून त्यावेळेस ती असते बाकोको कसोटी. गोंधळ करता तुम्ही अजूनही पहा. कोबाको आणि बाकोको यात फरक आहे. हे वारंवार मी सांगतो. कोबाकोच्या वेळेस दोन कोणांच्या मध्ये बाजू असते, दोन्हीकडे कडेला दोन अँगल असतात आणि मध्ये ती बाजू असते कोबाकोच्या वेळेस. आणि बाकोकोच्या वेळेस त्यांच्यामध्ये नसलेली बाजू असते. हे दोन कोण आहेत यांच्यामध्ये नसलेली ही बाजू आहे, ही बाजू वेगळी आहे, त्या दोन कोणांच्या मध्ये येत नाही. जसं आपण तीन मुलं उभे राहिला मध्ये जो येतो तो आपला मध्यभागी असतो, तर समाविष्ट म्हणतो आपण. हे लक्षात घ्या. चौथा प्रश्न, जे प्रमेय आहे ते पूर्ण करायचं आहे. चौथ्या प्रश्नामध्ये जे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला रिकाम्या जागा स्वरूपात दिलेलं आहे. पहा, याप्रमाणे आकृती आहे तुमची दिलेली. एबीसी हा तो त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण दोन बाजू सारखे असला नंतर ही तुमची रचना केलेली आहे. हा कोन दुभाजक काढलेला आहे. हा कोन दुभाजक जिथं छेदलाय तिथं डी नाव दिलेलं आहे. ही तुमची सामायिक बाजू येणार आहे. म्हणून इथं कृतीमध्ये त्रिकोण एबीडी हा त्रिकोण तुमचा एबीडी व त्रिकोण एसीडी मध्ये हे काढल्यामुळं त्यांनी सांगितलं वट दिलंय. त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी आणि एसी एकरूप आहे. एबी आणि एसी एकरूप आहे. आणि किरण एडी हा किरण एडी काढलेला तो हा कोण बीएसी चा दुभाजक असेल तर कोण बी आणि कोण सी हे एकरूप दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर कोण बी आणि कोण सी एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. तर हे दोन त्रिकोण आपण एडी काढल्यामुळं त्रिकोण एबीसीचे दोन त्रिकोण तयार झाले. हे दोन त्रिकोण आपण कसोटीचा उपयोग करून एकरूप दाखवले. दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याचे उरलेले संगत घटक जे आहेत, रिमेनिंग ज्या साइड्स आणि अँगल्स असतील, रिमेनिंग तुमचे एलिमेंट्स असतील ते तुमचे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे साइड असो किंवा अँगल असो, बाजू असो किंवा कोण असो, ते तुमचे एकरूप होतील. म्हणून या ठिकाणी तुमचा आता दिल्याप्रमाणे पूर्ण करायचा आपला बाजू एबी कॉन्ग्रुएंट बाजू एसी हे दिलेलं आहे. म्हणून त्याला पक्ष इंग्लिश मध्ये त्याला आपण गिव्हन म्हणतो, लक्षात घ्या. नंतर आहे अँगल एबीडी, सॉरी एबीडी नाही बीएडी आहे. अँगल बीएडी कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणताही तो लिहायचा आहे. त्याला रिजन जे आहे ते कोन दुभाजक. काय रिजन आहे त्याला? कोन दुभाजक हे रिजन आहे, कारण त्याला दिलेलं आहे. मग हा एडी जो आहे तो कोण दुभाजक काढला बीएडी, शून्याची खूण केली पाहिजे तुम्ही. तसं कोणता तुमचा सीएडी हा अँगल आहे. अँगल सीएडी बीएडी शी कॉन्ग्रुएंट असला अँगल तुमचा सीएडी हा असणार आहे. म्हणून एम्प्टी बॉक्स मध्ये सीएडी येईल. म्हणून बाजू नंतर बाजू एडी कॉन्ग्रुएंट एम्प्टी बॉक्स आहे आणि त्याच्यापुढे कारण दिलंय तुम्हाला कोणतं? सामायिक बाजू किंवा सामायिक भुजा. मग हे सामायिक म्हटलं की तेच नाव परत येतं. सामायिक शब्द तुम्हाला कारण दिलेलं आहे. एडीशी एकरूप तुमचं एडीच असणार आहे. म्हणून इथं नाव तुमचं बाजू एडी हेच येईल. सामायिक बाजू एडी हेच नाव लिहिलं पाहिजे. म्हणून त्रिकोण एबीडी कॉन्ग्रुएंट त्रिकोण एसीडी, जी वरती नावं दिली तीच नावं खाली आलेली पातळी. आणि त्याच्यापुढे कारण तुम्हाला विचारलं. कारण म्हणजे तुमची आता कसोटी येणारे पाहिजे. कसोटीचे तीन घटक 1 2 3 घटक झालेले आहेत. बाजू कोण बाजू, या दोन बाजूंच्या मधला कोण आहे
दोन बाजूंच्या मधला कोण आहे, म्हणून ती कसोटी कोणती असते आपली, बा कसोटी. आणि अशा प्रकारे हे तुमचं पूर्ण होतं. आणि म्हणून तुमचा कोन बी हा कुणाशी एकरूप होणार आहे, मग हा कोन बी हा तुमचा ए बीच्या समोरचा कोण तुमचा सी आणि एसीच्या समोरचा कोण तुमचा बी, जे साध्य जाणते कोन बी एकरूप कोन सी. याप्रमाणे येईल कोन बी आणि कोन सी एकरूप होतील एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. कारण दिलेलं आहे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. त्रिकोण एकरूप आहेत म्हणून त्याचे उरलेले घटक एकरूप असणार आहेत, म्हणून कोन हे एकरूप असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 17वा आणि 18वा दिवस जो आहे तो पूर्ण केलेला आहे.